तासाभरापूर्वी कॉलेजमध्ये असे काही घडले की कॉलेजमध्ये त्याचीच चर्चा होती आणि प्रिन्सिपल सरांनी पिऊनबरोबर बोलावणे पाठवले. त्या प्रकारामुळे कॉलेजमध्ये बरीच गर्दी झाली होती. त्या घोळक्यातून वाट काढत पिऊन नेमके ठिकाणी पोहोचला आणि डोक्यावर हात ठेवून बसलेल्या पाहत म्हणाला, अंकित, तुला सरांनी केबिनमध्ये बोलवले आहे. हे ऐकताच अंकितचा चेहरा जरा गंभीर झाला. तो स्वतःला सावरत केबिनकडे वळला. मे कमिंग सर. हो अंकित, ये ये बस. अंकितने खुर्ची सरकवली आणि बसत म्हणाला, सर, तुम्ही मला बोलवले? अंकितकडे एक नजर टाकत, हो, कशाला? त्याचीही तुला जाणीव असेल. अंकित गंभीर चेहरा करीत म्हणाला, हो सर, पण मी मुद्दामहून नाही केले. सर, प्रसंग असा होता की त्यावेळी जे योग्य वाटले तेच मी केले. अंकित, हे काय आहे? तुझ्याकडून ही अपेक्षा माझी मुळीच नव्हती. तू आणि मारामारी. सॉरी सर, पण माझा नाईलाज होता. सौरभ जर तसे काही बोलला नसता तर. हे बघ अंकित, सौरभ अनाडी मुलगा आहे. तो कॉलेजमध्ये फक्त मस्ती करण्यासाठी येतो. तसे तुझे नाही. तू एक चांगला मुलगा आहेस, अभ्यासातही हुशार आहेस. कॉलेजमध्ये तुझे नाव चांगल्या कामासाठी गाजत आहे. मग असे मारामारी करून का आपले नाव खराब का करत आहेस? सॉरी सर, पण हे मुद्दामहून नाही केले. त्याने काही अपशब्द प्रियंका सुर्वेसाठी काढले आणि ते ऐकून माझा राग अनावर झाला. प्रियंका सुर्वे म्हणजे तुझ्याच ग्रुपमधली ना ती? हो सर, तिच्यासाठी नाही. जर ते शब्द त्याने आणखी कोणाविषयी काढले असते तर मी त्याला तीच अद्दल घडवली असती. आणि प्रियंकावर तर मी प्रेम करतो आणि हे सांगताना मला काहीही वाटत नाही. कारण हे प्रेम तात्पुरते नाही सर. प्रेम म्हणजे नुसते हातात हात घालून कॉलेजमध्ये फिरणे नसतेच. जर मी तिचा आदर करू शकत नाही, जर कोणी तिच्याविषयी वाईट बोलत असेल आणि मी गप्प उभा राहून पाहत असेल तर मग ते प्रेम कसले? त्या प्रेमाला अर्थ काय जो आपल्या प्रेमाची रक्षा करू शकत नाही? सर, आमचे प्रेम निस्वार्थी आहे. हे ऐकून चकित होत सर म्हणाले, वाह अंकित, तुझ्या भावना ऐकून खूप बरे वाटले. खरंच प्रेम म्हणजे फक्त कॉलेजच्या 3 वर्षांसाठी नसते. जर तुझ्यासारखा विचार सगळ्यांनी केला तर कॉलेजचे प्रेम हे नुसते टाइमपास म्हटले गेले नसते. असो, पण मारामारी करणे चुकीचे आहे. आज त्याच्या फक्त हाताला लागले, गंभीर दुखापत झाली नाही म्हणून मिळवले. जर काही गंभीर असते तर आम्हाला तुझ्या विरोधात उभे राहावे लागले असते आणि सौरभला मी समज देईनच. पण मला नाही वाटत की त्याच्यावर काही परिणाम होणार आहे. त्यामुळे यापुढे तुझ्या हातून अशी गोष्ट परत घडू नये अशी काळजी घे. ये तू आत्ता. अंकित खुर्चीवरून उठला. मान खाली घालून म्हणाला, सॉरी सर, मी काळजी घेईन. मला माफ करा. असे म्हणून अंकित प्रिन्सिपल सरच्या केबिनमधून सरळ कॅन्टीनमध्ये गेला. तिथे प्रियंका बसली होती. सोबत तिचा ग्रुपही होता. अंकित आणि प्रियंका एकाच ग्रुपमध्ये होते. अंकित येताच सगळे उभे राहिले. प्रियंका मात्र रडत होती. अंकितने ते पाहिले. अंकित खुर्चीवर बसताच सगळे त्यांना एकांत देण्यासाठी तिथून निघून गेले. अंकितने प्रियंकाला पाहताच विचारले, आता तरी रडू नकोस, मी आलोय. प्रियंका आपले डोळे पुसत म्हणाली, का केलंस तू असे? आणि सर काय म्हणाले? काही कारवाई तर करणार नाही ना? प्रियंकाची अवस्था पाहता त्याने तिला समजावत म्हटले, शांत हो प्रिया. सर काही म्हणाले नाही. मी माझे मत स्पष्ट सांगितले आणि त्यांनाही ते पटले. परत असे करू नको असे त्यांनी सांगितले. पण तुला काय गरज होती त्याला मारण्याची? काही झाले असते म्हणजे? काय गरज होती म्हणजे? तो तुला आपल्या प्रेमाबद्दल वाटेल ते वाईट बोलेल आणि मी गप्प राहून ऐकून घेऊ? पण मारामारी करणे हे चुकीचे आहे. आणि सौरभ कसा आहे हे तुला माहिती आहे ना? मग कशाला आपण त्याच्या वाटेला उगीच जायचे? त्यांनी काहीही म्हटले म्हणजे खरे आहे असे थोडीच आहे. तू ह्यापुढे असे काहीही करणार नाही ज्याने तुझे नाव खराब होईल. ओके, नाही वागणार. बरं बस, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणून प्रियंका अंकितसाठी कॉफी आणण्यासाठी गेली. ती कॉफी घेऊन परतली पण ती निराश होती हे पाहून अंकित म्हणाला, आता तरी हस ना प्रिया. अंकी, तुला काही झाले असते तर मी काय केले असते? प्रिया, मला काहीही होणार नाही. बरं बाबा, सॉरी, यापुढे तुला त्रास होणार असं मी काहीही करणार नाही. आत्ता तरी हस. आणि त्या दोघांच्या हसत हसत गप्पा सुरू झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रेम पाहून दूरवर त्याच्या ग्रुप एका सुरात म्हणाला,
किसकी नजर ना लगे. कॅफे अरोमाची ती संध्याकाळ, वाऱ्याची ती झुळूक, त्यात कॅफेमध्ये लावलेले ते रोमॅन्टिक गाणे. असा क्षण असताना एका टेबलवर दोघेजण गप्पच बसले होते. चेहऱ्यावरून दोघेही निराश वाटत होते. काही वेळ असा शांततेत गेला. शेवटी त्यानेच तिला पाहत विचारले, काही बोलणार आहेस का? आल्यापासून पाहतो तू गप्पच आहे. गप्पच राहायचे होते तर भेटायला का बोलवलेस? तिने त्याच्याकडे पाहत म्हटले, काय बोलू? तुला हल्ली वेळ कुठे आहे माझ्याशी बोलायला? आताही तू तसाच बोललास. काय हे? तू काय बोलतेस? म्हणजे तुझे असे म्हणणे आहे की मी तुला वेळ देत नाही? असं कधी झालं का की तू मला बोलवले आणि मी आलो नाही? विसरलास वाटतं. त्या दिवशी मूव्हीसाठी कुठे आला होतास? मी वाट बघून घरी निघून गेले. साधा सॉरी मेसेजही केला नाहीस. ओके, मान्य आहे, मी नाही येऊ शकलो. एक इम्पॉर्टंट अर्जंट मीटिंग होती. ऑफिसमध्ये घरी पोहोचताच उशीर झाला. थकलो होतो, झोपी गेलो. सकाळी उठून तुला मेसेज केला. तोही किती वाजता? दुपारी 12 वाजता. मला काय वाटले असेल याचे विचार तू केलाच नसशील. मला एक कळत नाही, तुझा प्रॉब्लेम काय आहे? शांतपणे आपण बोलू शकत नाही का? आणि थोडं मला समजून घेतलं तर काय बिघडणार आहे का? मी समजून का घेऊ? तू घेतलंच नाही ना, कारण तू बदललास. तू पहिली सारखा नाही राहिलास. कॉलेजमध्ये असताना कसा नेहमी काळजी घ्यायचा. कॉलेज संपले आणि काळजीही, हे तू बोलतेस. मी आताही तुझी काळजी तेवढीच घेतो. कॉलेज संपले म्हणून माझे प्रेम संपले नाही. माहीत नाही, संपलेही असेल. म्हणजे तुला काय म्हणायचे आहे? आपले प्रेम संपले हे बघ तोंडात येते, ते काही बोलू नकोस. मलाही खूप बोलता येते पण मी नाही बोलत. का? बोल ना, कळू दे तरी दे की तुझ्या मनात काय चालले. मला गरज नाही वाटत सांगायची. रडायचेच होते तर कशाला बोलवलंस? मी आलोच नसतो. मग जा ना, कोणी अडवले तुला? तू जाऊ शकतोस. एवढ्यात तिथे वेटर आला. त्याने दोघांना पाहत म्हटले, माफ करा पण तुम्हाला मगासपासून पाहतो तुम्ही भांडत आहात. निवांत बोलून मन मोकळे करा. उगीच का भांडता? पूर्वी यायचा तेव्हा कसे मस्त हसत गप्पा व्हायच्या आणि आता असे म्हणून तो निघून गेला. पाहिलंच, त्याने पण आपल्यातला दुरावा ओळखला. पूर्वीसारखे पण काही राहिले नाही. असे म्हणून ती निघून गेली आणि तो तिला पाहत राहिला. आणि नेमके त्याच वेळी कॅफेमध्ये गाणे लागले. चलते चलते मेरे एक गीत याद रखना, कभी अलविदा न कहना. राघव, तू आम्हा दोघांना एकत्र का बोलावलेस? मला एकट्याला भेटायचे होते तर एकटे बोलवले असते का? म्हणजे तुम्ही दोघे माझे मित्र आहात, मग मी तुम्हाला एकत्र का बोलवू नकोस? मला तू हे का नाही सांगितले की ही येणार आहे? मी आलोच नसतो. बस करा रे, काय चाललंय काय? आम्ही दोघे माझ्यासाठी खूप जवळचे आहात. आपल्या कॉलेजचे लव बर्ड्स. काय झालं एवढा राग? आणि असं ऐकलंय की तुम्ही ब्रेकअप करण्यापर्यंत पोहोचलात. राघव, लव वगैरे कॉलेजमध्ये होते, आता सगळे संपले. पाहिलंच राघव, ही अशी बोलते. मग तुझंच सांग, मी कसा चांगला बोलू? नकोच बोलूस. गप्प बसा रे. मी तुम्हाला काय इथे भांडण करण्यासाठी बोलवले आहे? ही पाहवत तुम्हाला असे भांडते. कॉलेजमध्ये तुमचे प्रेम पाहून वाटायचे की मेड फॉर इच अदर, आणि आता हे काय पाहतो? राघव, काहीच बोलू नका तुम्ही दोघे. माझे फक्त ऐका आणि एक मित्र म्हणून तुम्हाला ऐकवण्याचा मला एक हक्क आहे. आठवा कॉलेजची ती पहिली भेट, राग वाढत चाललेली ती मैत्री, आणि एक दिवस एकमेकांना केलेलं प्रपोज, आणि मग तुमच्या प्रेमाचे क्षण. हेवा वाटायचा किती. काळजी, प्रेम होते. आणि आज एकदम असे कसे ते नाहीसे होऊ शकते. राघव, काळ बदलला की वेळ ही बदलते, आणि आता आमच्यात तसे परत होणार नाही. अरे पण एवढे टोकाचे पाऊल घेण्याआधी एकदा एकमेकांशी बोलून तरी पहा. ती वेळ निघून गेली राघव. अगं पण राघव, प्रेम मनापासून असले तरच नाते टिकते. फक्त नाते टिकवण्यासाठी नाते ओढण्यात काही अर्थ नाही. वेळीच निर्णय नाही घेतला तर आयुष्यभर पश्चाताप नको. म्हणजे तुम्ही दोघे वेगळे होणार आणि 7 जन्माच्या गाठी आमच्या नशिबी नाही. आम्ही ब्रेकअप करतो असे म्हणून दोघेही उठून निघून गेले. राघव हताश पाहत विचार करू लागला की एवढे प्रेम कसे आटू शकते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये स्पर्धा जिंकल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करण्यात आले. खास करून प्रिन्सिपल सरांनी ब्रेकअप ग्रुपला बोलवून त्यांचे अभिनंदन केले.
सगळेजण शाबासकी मिळवून खूप खुश होते. पण अंकितने पाहिले की प्रियंका अजूनही उदास आहे. नक्कीच काहीतरी कारण आहे हे अंकितच्या लक्षात आले. जसे प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून बाहेर पडले त्याने प्रियंकाचा हात पकडला व सरळ कॅन्टीनमध्ये घेऊन आला. दोघेही समोरासमोर बसले. अंकितने प्रियंकाकडे पाहत विचारले, प्रियंका, काय झालं? एवढी उदास का आहेस? हल्ली मी पाहत आहे की तू खूप उदास असतेस. पहिली मला वाटले होते नाटकाचे टेन्शन असेल, पण काल तर आपण जिंकलो, पण तुझ्या चेहऱ्यावर आनंद झळकला नाही. काय झालं प्रिया? काही प्रॉब्लेम आहे का घरी? असे विचारताच भरतीचे भरलेले डोळे पाहून, प्रियंका का रडतेस? तू सांग ना. मी आहे ना, बोल. मला एवढे परके नको करूस. अंकी, तू माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार? काय? हे काय विचारतेस तू मला? आणि तुला असे का वाटले की मी दूर जाईन? आणि मुळात हे शक्य आहे का? पण अशी वेळ आली तर? एक मिनिट. मुळात हे तू मनात का आणलेस? काय झालं? नक्कीच काहीतरी कारण असल्याशिवाय तू असे काही बोलणार नाही. अंकी, आपण नाटक केले, त्यात आपला ब्रेकअप झाला. तशीच वेळ आपल्या खऱ्या आयुष्यात आली तर? अरे देवा, आता माझ्या लक्षात आले. जे नाटकात झाले तेच आपल्या बरोबर होईल याची भीती वाटत आहे तुला. प्रिया, काय सांगू तुला? अगं ते एक नाटक होतं, पण त्याचेही कॉलेज प्रेम होते आणि काळानुसार ते बदलले. प्रिया, आपण त्या नाटकात फक्त अभिनय केला आणि एक कलाकार म्हटल्यावर कुठल्याही भूमिकेला न्याय देणे हे एका कलाकाराचे काम असते आणि आपण तेच केले. म्हणून तर ट्रॉफी आपल्याला मिळाली. आणि तुला काय वाटतं, आपलं प्रेम एवढे कमजोर आहे का की काळानुसार बदलेल? वेडाबाई, इतके दिवस हा वेडा विचार मनात तू ठेवून घेतला होतास काय? म्हणावं तरी म्हणतो, एवढे आपण जिंकलो तरी एक आनंदाची रेखसुद्धा दिसली नाही. आणि आपण काही वेडे नाही आहोत, एकमेकांना समजून घेत आहोत. तसेच पुढे घेऊ की उगीच नसता विचार करतेस? आता तरी पटलं माझं म्हणणं? हो. मग आता नॉर्मल हो प्रियंका. आणि अंकित, प्रियांकित कधीही वेगळे होणार नाही, कळले? आत्ता हसून दाखव. असे म्हणताच प्रियंकाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ते पाहून एवढी सुंदर दिसतेस तू हसताना, आणि उगीच वेड्यासारखी वागत होतीस. वेडाबाई, आता तरी शहाणी झालीस ना? हे ऐकताच अंकितला पाहत प्रियंका म्हणाली, एवढे दिवस मी तुला सांगितले नाही कारण नाटकाचे टेन्शन होते म्हणून. पण आत्ता तुझ्याबरोबर बोलून बरे वाटले. मग काही पण प्रिया, तू पण ना. चल जाऊ दे, आईस्क्रीम घेऊन येतो. तू आईस्क्रीम खाताना लहान मुलाप्रमाणे खातेस. म्हणजे तू मला तसं नव्हे बरे, वाटते पाहताना येतो मी. असे म्हणून अंकित आईस्क्रीम आणण्यासाठी गेला आणि प्रियंका मनोमन देवाला प्रार्थना केली, देवा, आमची जोडी कायम राहू दे. कॉलेजचा परिसर गजबजून गेला होता. आज निरोप समारंभ होता. अंकितच्या ग्रुपने लवकर यायचे ठरवले होते. अंकितने मस्तपैकी सूट घातला होता, त्यात तो अधिकच सुंदर दिसत होता. त्याच्या ग्रुपचे सगळे जमले होते, पण प्रियंकाचा आणि तिच्या 2 मैत्रिणींचा अजून पत्ता नव्हता. अंकितही सारखा घड्याळात पाहत होता. एवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या मुलीकडे गेली. मोकळे केस आणि साडी नेसलेली ती मुलगी आपली प्रियाच आहे हे पाहून तो मनातल्या मनात हसला. प्रिया येता येता म्हणाली, सॉरी हां, आम्हाला उशीर झाला. आम्ही ना तिथे फोटो काढत होतो. मस्त फोटो येतो ना मीरा? हो ना प्रिया. त्यात त्याच्या ग्रुपचा गौरव म्हणाला, म्हणजे आम्हाला तुम्ही विसरलात? ग्रुप म्हणतात आणि आमचं सोड. प्रिया, तू अंकितला विसरलीस? हे ऐकताच प्रियाने लगेच अंकितचा हात पकडत एकदम फिल्मी स्टाईलने म्हणाली, अंकितला विसरणे शक्य आहे का? यावर सगळे हसले आणि कॉलेजच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता तिथे गेले. कार्यक्रम संपला आणि ग्रुपने ठरवलेल्या ठिकाणी फिरण्यास गेले. खूप फोटो कॅमेऱ्यात बंद झाले आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मध्येच अंकितने प्रियंकाचा हात पकडत तिला त्या घोळक्यापासून जरा दूर नेले. हे पाहता प्रियंका म्हणाली, काय झालं अंकित? असं का मध्येच उठून आणलेस? काही नाही, मला तुझ्याशी एकांतात बोलायचे होते. बरं बोल. प्रिया, आज तू खूप सुंदर दिसतेस. धन्यवाद. पुढे? प्रिया, पहा ना, कधीच 3 वर्ष उलटली
आता आपण कॅन्टीनमध्ये येऊन कॉफी पीत गप्पा मारू शकणार नाही. एवढेच काय, आपलं भेटणेसुद्धा कमी होणार. अंकितला रोखत प्रिया म्हणाली. म्हणजे? प्रिया, कॉलेजमध्ये असताना आपण सोबत होतो. आता पुढे नोकरी एकाच ठिकाणी थोडीच मिळणार. प्रत्येक क्षण खूप आठवेल. तुझे बोलणे, रागवणे, काळजी घेणे असे म्हणत असताना अंकितच्या डोळ्यात पाणी साचलेले प्रियंकाने पाहिले. ती त्याला पाहत म्हणाली, अंकी, वेड्या रडतोस काय? आपले कॉलेज संपले म्हणून आपण भेटणार नाही का? आपण दररोज भेटू. तुला मला भेटावेसे वाटले तर सरळ घरी ये ना. हे ऐकताच हसत हसत अंकित म्हणाला, हो ना, मी विसरलो. आणि काही वर्षांनी तर आपण सोबतच असू. फक्त नोकरी मिळू दे चांगली. येतो की नाही बघ तुझ्या घरी तुझा हात मागायला. आणि मला माहीत आहे तुझे आई बाबा मला नाही म्हणणार नाही. एवढा विश्वास? हो, नक्कीच आहे. मला पाहत राहा. फिल्मी स्टाईलने बँड बाजा बारात घेऊन येणार. त्याचे हे बोलणे ऐकून हसत हसत प्रियंका म्हणाली, हो नक्की पाहीन. पण अंकित, अजून आपली परीक्षा झाली नाही, निकालही नाही लागला, तुला नोकरी नाही लागली आणि तू स्वप्ने पाहिलीस. मग माझं सगळं ठरलेलं आहे. आपला सुखी संसार. प्रियंका अंकित देशमुख. मस्त वाटतं ना ऐकायला? हो, खूप वाटतं. चल आता निघूया, उशीर होईल. असे म्हणून दोघेही ग्रुपला जॉईन झाले. तसे ग्रुपचे सगळे त्यांना म्हणून लागले, काय रे, एवढे सिक्रेट काय बोलायचे होते? तू प्रियंकाला घेऊन गेलास. जाऊ दे, आता तर कॉलेजही संपले. आता आम्हाला लग्नाची तयारी करायला हवी. हे म्हणतात सगळे हसू लागले आणि प्रियंका आणि अंकित आपल्या भावी आयुष्यात डोकावले. 2 वर्षांनंतर संध्याकाळची ती वेळ. प्रियंका कॅफेमध्ये बसून घड्याळात पाहत म्हणाली, कुठे राहिला हा? 5 मिनिटात पोहोचतो असे सांगितले, पण अजून पत्ता नाही. फोनही उचलत नाही. एवढ्यात अंकित खुर्चीवर बसत म्हणाला, सॉरी, उशीर झाला. नाराज होत प्रियंका म्हणाली, काय? हे अंकित, कुठे राहिला होतास? अगं सॉरी, ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. ओके, उशीर झाला म्हणून प्रॉब्लेम नाही. तू फोनही उचलत नव्हता म्हणून काळजी वाटली. हो, फोन सायलेंटवर होता. बरं, रिलॅक्स हो. हो असे म्हणत अंकितने वेटरला कॉफीची ऑर्डर दिली आणि गप्पा सुरू झाल्या. ते दोघे संध्याकाळी दररोज भेटायचे, पण गप्पा करताना असे वाटायचे जणू हे खूप वर्षांनी भेटले असतील. गप्पा रंगात आल्या होत्या. मध्येच प्रियंकाने अंकितला विचारले, काय आठवतं का? तू म्हणाला होतास की नोकरी पक्की झाली की माझ्या घरी हात मागण्यासाठी येशील म्हणून. हो हो, लक्षात आहे. म्हणजे सकाळी तेच लक्षात ठेवून मी ऑफिसला जातो. डोंट वरी, ह्याच 4-5 दिवसात प्रमोशनची घोषणा होणार आहे. पुढच्या आठवड्यात येतोच की नाही बघ. नाही, मला वाटले की तू विसरलास की काय. शक्य आहे का प्रिया? काय सांगू शकत नाही. काळानुसार प्रेम बदलू शकते. ब्रेकअप नाटकासारखं. काय हे तुला आत्ता का जाणवले? काहीही बोलतेस तू प्रिया. असा मी कधी वागलो की तुला अशी जाणीव होईल? अरे हो हो, रागवतोस कशाला? मी मस्करी केली. माझा पूर्ण विश्वास आहे. माझा अंकित कधीच बदलणार नाही. मग तुझा विश्वास मी असा तोडू शकतो का? असे म्हणून दोघेही हसू लागले. अंकितच्या आईने पाहिले की प्रियंका डोक्यावर हात ठेवून रडत आहे. त्या तिथे गेल्या. प्रियंकाचे रडणे ऐकून त्या म्हणाल्या, का रडतेस? यावर प्रियंकाने रडत रडत म्हटले, काकू, आपला अंकित. चेहऱ्यावर वेगळेच भाव आणत अंकितची आई म्हणाली, सगळं तुझ्यामुळे झालं. हे ऐकून प्रियंकाने पटकन म्हटले, काकू? हो, तुझ्यामुळे. पायगुण वगैरे लोक म्हणतात, पण माझा त्याच्यावर विश्वास नव्हता. पण आत्ता पटलं. तुझ्या वाईट पायगुणामुळेच अंकितचा संसार व्हायच्या आधी उद्ध्वस्त झाला. काकू, हे तुम्ही काय बोलता? अहो, अंकितची अशी अवस्था पाहून मीही बिथरली आहे. प्रियंकाच्या आईने अंकितच्या आईकडे पाहत म्हटले, अहो हे काय बोलता? ती कशी जबाबदार आहे आणि तिची ही परिस्थिती समजून घ्या. उर्वरित भाग उद्याच्या भागात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.